महाराष्ट्र समाजसेवा संघ संचलित रचना नवरचना विद्यालय प्राथमिक विभाग इयत्ता चौथी विषय इंग्रजी. चिल्ड्रन्स, टुडे वी आर लर्न अबाउट स्टँडर्ड 4 सब्जेक्ट इंग्लिश युनिट 4 पेज नंबर 53 and our topic is building sentences. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या वेळेस पान नंबर 49 वरील बिल्डिंग वर्ड्स अभ्यासलेले आहे. त्यामध्ये आपल्याला काही चौकोन दिलेले होते आणि त्या चौकोनात काही लेटर्स दिलेले होते. त्या लेटर्स पासून शब्द कसे बनवायचे, छोटे आणि मोठे शब्द, अर्थपूर्ण शब्द कसे बनवायचे याचा आपण अभ्यास केलेला होता. आणि तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त शब्द बनवण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला असेल. अँड टुडे वी आर गोइंग टू लर्न हाऊ टू मेक सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ वर्ड्स अँड फ्रेजेस. म्हणजे आता आपल्याला काय करायचं आहे की ज्याप्रमाणे आपण लेटर्स पासून शब्द बनवले तसे शब्दांपासून किंवा शब्द गटांपासून आपल्याला मोठ्यात मोठे आणि अर्थपूर्ण वाक्य हे तयार करायचे आहे. ऑन पेज नंबर 53 देर आर 3 हाउसेस ऑफ वर्ड्स अँड फ्रेजेस अँड फर्स्ट इंस्ट्रक्शन as given here. Choose one word phrases from each house and make meaningful sentences. प्रत्येक घरातील एक शब्द किंवा शब्दगट आपण निवडायचा आहे आणि त्यानुसार ते तिन्ही शब्दगट जोडून किंवा तिन्ही शब्द जोडून आपण एक अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहे. करते दिलेल्या सूचनेनुसार आपण प्रत्येक घरातून एक शब्द किंवा शब्दगट घेणार आहोत आणि मग ते जोडून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करणार आहोत. आता आपण बघूया. या ठिकाणी 3 हाऊस आपल्याला दिसतात. ते 3 हाऊसमध्ये काही शब्द आहेत किंवा काही शब्दगट दिलेले आहेत. आता यातला पहिल्या हाऊसमधला आपण घेतला द लायन. पुढे दुसऱ्या हाऊसमधलं घेतलं आपण स्लेव आणि तिसऱ्या हाऊसमधलं घेतलं अंडर द ट्री. मग हे तिन्ही शब्द आणि शब्दगट जोडून कोणतं वाक्य तयार झालं? द लायन स्लेव अंडर द ट्री. अशाच प्रकारे दुसरं वाक्य आपल्याला तयार करता येईल. बघा, पहिल्या हाऊसमधून घेतला आपण द माऊस, दुसऱ्या हाऊसमधनं घेतला रॅन आणि तिसऱ्या हाऊसमधनं कोणता शब्दगट घेतला आपण? टू द वॉल. म्हणजे वाक्य काय तयार होतंय? द माऊस रॅन टू द वॉल. त्यानंतर तिसरं वाक्य आपण तयार करणार आहोत. बघा, पहिल्या हाऊसमधनं घेतलं अ कॅट, दुसऱ्या हाऊसमधनं घेतलं जम्प आणि शेवटच्या तिसऱ्या हाऊसमधनं आपण काय घेतला? ऑन द वॉल. काय येईल मग? अ कॅट जम्प ऑन द वॉल. त्यानंतर पुन्हा आपण पहिल्या हाऊसमधनं एक शब्द घेऊया. बघा, पहिल्या हाऊसमधनं घेतला आपण अ डॉग, पुढे दुसऱ्या हाऊसमधनं घेतला फेल आणि तिसऱ्या हाऊसमधनं काय घेतलं? ऑन द मॅट. अ डॉग फेल ऑन द मॅट. त्यानंतर परत आपण बघूया. पहिल्या हाऊसमधनं घेतलं आपण अमित, दुसऱ्या हाऊसमधनं घेतलं क्लाइंब आणि तिसऱ्या हाऊसमधनं घेतलं ऑन द वॉल. काय येईल? अमित क्लाइंब ऑन द वॉल. आता पुढचं वाक्य आपण बनवूया. बघा, पहिल्या हाऊसमधनं घेतलं आपण नीना वॉक, दुसऱ्या हाऊसमधनं वॉक घेतला आणि तिसऱ्या हाऊसमधनं काय घेतलं? ऑन द मॅट. वाक्य काय तयार झालं? नीना वॉक ऑन द मॅट. आता पुढे बघा, पुढचं वाक्य पहिल्या हाऊसमधनं घेतलं आपण अ फ्यू मेन, दुसऱ्या हाऊसमधनं घेतलं स्लेव्ह आणि तिसऱ्या हाऊसमधनं काय घेतलं? ऑन द मॅट. वाक्य काय तयार झालं? अ फ्यू मेन स्लेप्ट ऑन द मॅट. पुढचं वाक्य बघूया. पहिल्या हाऊसमधनं घेतलं आपण सम चिल्ड्रन, दुसऱ्या हाऊसमधनं घेतलं स्लेप्ट आणि तिसऱ्या हाऊसमधनं काय घेतलं? ऑन द मॅट. सम चिल्ड्रन स्लेप्ट ऑन द मॅट. सूचना आपण बघूया.
Try to make bigger sentences by choosing two items from the first two houses. You may add the word and where necessary. म्हणजेच आपल्याला काय सांगितलेलं आहे आता या ठिकाणी दुसऱ्या सूचनेत की पहिल्या दोन हाऊसमधून आपण शब्द घ्यायचे आणि मोठ्यात मोठं वाक्य आपल्याला तयार करायचं आहे. हां, म्हणजे त्यामध्ये तुम्ही तुमचे काही शब्द ॲड करू शकता. तिन्ही हाऊसमधनं शब्द डबल सुद्धा घेऊ शकता. बघा, आपण घेतलं पहिल्या हाऊसमधनं अ कॅट, अ डॉग. आता हे दोन शब्द घेतले आपण, पण त्याच्यामध्ये आपण काय टाकणार आहोत? अँड. म्हणजे अ डॉग अँड अ कॅट अँड अ डॉग हे दोन झाले. दुसऱ्या हाऊसमधनं काय घेतलं आपण? रॅन घेतलं, रॅन. आणि तिसऱ्या हाऊसमधनं काय घेतलं? टू द वॉल. तर अशा प्रकारे वाक्य काय तयार झालं? अ कॅट अँड अ डॉग रॅन टू द वॉल. अशा प्रकारचं वाक्य तयार होईल. मग अशाच प्रकारचे आपल्याला मोठ्यात मोठे वाक्य हे तयार करायचे आहे. पहिल्या वेळेस आपण काय केलं? छोटे वाक्य तयार केले. आता आपल्याला मोठे वाक्य तयार करायचे आहेत. मग आणखी काय काय वाक्य तयार करता येईल बघूया. अ फ्यू मेन अँड सम चिल्ड्रन स्लेप्ट अंडर द ट्री. काय झालं वाक्य तयार? अ फ्यू मेन अँड सम चिल्ड्रन. पहिल्या हाऊसमधनं हे दोन घेतले. दुसऱ्या हाऊसमधनं काय घेतलं? स्लेप्ट. आणि तिसऱ्या हाऊसमधनं काय घेतलं? अंडर द ट्री. वाक्य झालं अ फ्यू मेन अँड सम चिल्ड्रन स्लेप्ट अंडर द ट्री. पुढचं वाक्य बघूया. पहिल्या हाऊसमधनं घेतलं अ माऊस, दुसऱ्या हाऊसमधनं घेतलं रॅन. अँड टाकला मध्ये आणि परत काय घेतलं? कॅट, अ कॅट जम्प ऑन द वॉल. अ माऊस रॅन अँड द कॅट जम्प ऑन द वॉल. पुढचं वाक्य बघूया. अमित अँड नीना. अमित आणि नीना हे दोन शब्द आपण पहिल्या हाऊसमधनं घेतले. दुसऱ्या हाऊसमधनं घेतलं वॉक आणि तिसऱ्या हाऊसमधनं काय घेतलं? टू द वॉल. अमित अँड नीना वॉक टू द वॉल. आता पुढचं वाक्य आपण बनवूया. बघा, पहिल्या हाऊसमधनं घेतलं आपण द लायन आणि दुसऱ्या हाऊसमधनं काय घेतलं? स्लेप. मध्ये काय जोडला? अँड. आणि परत पहिल्या हाऊसमधनं आपण काय घेतलं? द माऊस. दुसऱ्या हाऊसमधनं घेतलं रॅन आणि तिसऱ्या हाऊसमधनं काय घेतलं? अंडर द ट्री. वाक्य काय तयार झालं आपलं? द लायन स्लेप्ट अँड द माऊस रॅन अंडर द ट्री. आता अशा प्रकारे आपण जास्तीत जास्त मोठे वाक्य तयार करणार आहोत. आपण दुसरी सूचना बघूया. चूज वन वर्ड अँड फ्रेजेस फ्रॉम ईच हाऊस अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस. म्हणजेच आता या ठिकाणी आपल्याला 3 घरं दिलेली आहेत. प्रत्येक घरातून एक शब्दगट किंवा एक शब्द निवडायचा आणि अर्थपूर्ण वाक्य तयार करायचे आहेत. पहिल्या वेळेस जसे आपण तिन्ही हाऊसमधनं जसे शब्द घेतले किंवा शब्दगट घेतले आणि वाक्य तयार केले, तशाच प्रकारचे वाक्य आपल्याला या ठिकाणी तयार करायचे आहे. बघा, आपण वाक्य कसे तयार होतात ते बघूया आता. बघा, पहिल्या हाऊसमधनं घेतला आपण आय विल, दुसऱ्या हाऊसमधनं घेतला सिंग आणि तिसऱ्या हाऊसमधनं काय घेतलं? टू नाईट. वाक्य काय तयार झालं? आय विल सिंग टू नाईट. आता पुन्हा आणखी वाक्य तयार करू आपण. बघा, पहिल्या हाऊसमधनं घेतला वी विल, दुसऱ्या हाऊसमधनं घेतला स्टडी आणि तिसऱ्या हाऊसमधनं काय घेतलं आपण? टुमारो. वी विल स्टडी टुमारो. पुढचं वाक्य बघूया. पहिल्या हाऊसमधनं घेतला यू विल, दुसऱ्या हाऊसमधनं घेतलं प्ले आणि तिसऱ्या हाऊसमधनं काय घेतलं? लेटर. यू विल प्ले लेटर. पुढचं वाक्य बघूया. शी विल पहिल्या हाऊसमधनं घेतलं आपण, त्यानंतर मेक इट दुसऱ्या हाऊसमधनं घेतलं आणि तिसऱ्या हाऊसमधनं काय घेतलं? ऑन द डे आफ्टर टुमारो. शी विल मेक इट ऑन द डे आफ्टर टुमारो. अशा प्रकारचं वाक्य तयार झालं. पुढे दे विल पहिल्या हाऊसमधनं घेतलं, लिव हा दुसऱ्या हाऊसमधनं घेतला आणि सून तिसऱ्या हाऊसमधनं घेतलं. वाक्य काय तयार झालं? दे विल लिव सून. तर अशा प्रकारे आपण
वाक्य बनवू शकतो. तुम्ही आणखी वाक्य बनवू शकता आणि शब्द उलटे पालटे घेऊन किंवा शब्दवट उलटे पालटे घेऊन जास्तीत जास्त वाक्य तुम्ही तयार करू शकता. पुढची सूचना आपण बघूया. नाऊ ट्राय टू ॲड द फॉलोइंग वर्ड्स टू युअर सेंटेन्सेस टू मेक बिगर अँड मिनिंगफुल सेंटेन्सेस. बघा, या ठिकाणी आता आपल्याला मोठे आणि अर्थपूर्ण वाक्य बनवण्यासाठी खाली काही शब्द दिलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या 3 हाऊसमधनं, बघा तुमच्यासमोर दिसतं ते, त्या 3 हाऊसमधनं शब्द किंवा शब्दगट घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हे खाली दिलेले जे शब्द आहे ना ते तुम्ही ॲड करायचे आहेत आणि जास्तीत जास्त मोठे आणि अर्थपूर्ण शब्द वाक्य तुम्हाला तयार करायचे आहेत. आता हे शब्द कोणते आहेत आपण बघूया. हे बघा खाली आहेत शब्द. वाक्य बनवण्यासाठी जे शब्द दिलेले आहेत ते बघूया. दिस प्लेस, अ गेम, अ फ्यू लाईन्स, हिज लेसन, अ सॉन्ग, द ड्रम, अ पिक्चर, माय क्लॉथ्स, अ स्टोरी. आता ह्या शब्दांचा वापर आपल्याला करायचा आहे बरं का. बघूया आपण कशा प्रकारे आपल्याला वाक्य बनवता येतील. बघा, आता या ठिकाणी पहिल्या हाऊसमधनं घेतलं आपण आय विल, दुसऱ्या हाऊसमधनं घेतलं लिव. आता आपण या ठिकाणी आलेला जो शब्द आहे दिलेला खाली आपल्याला तो टाकला दिस प्लेस. बघा, पहिल्या हाऊसमधनं घेतलं आय विल, दुसऱ्या हाऊसमधनं घेतलं लिव आणि कोणता शब्द टाकला आपण, दिस प्लेस. आणि तिसऱ्या हाऊसमधनं काय घेतलं, ऑन द डे आफ्टर टुमारो. बघा, जास्तीत जास्त मोठं वाक्य तयार झालं. आता आपलं काय वाक्य झालं बरं, आय विल लिव दिस प्लेस ऑन द डे आफ्टर टुमारो. सूचनेत दिलेला शब्द अशा प्रकारे आपण काय केलेला आहे, वापरलेला आहे. मग अशा प्रकारचे जास्तीत जास्त वाक्य आपल्याला बनवायचे आहेत. बघा, आता आपण वाक्य कसे बनतात ते बघूया. बघा, पहिल्या हाऊसमधनं घेतला वी विल, दुसऱ्या हाऊसमधनं घेतला प्ले. आता खाली दिलेला शब्द आपण ॲड केला. शब्द आहे अ गेम आणि तिसऱ्या हाऊसमधनं घेतला टुमारो. वाक्य झालं वी विल प्ले अ गेम टुमारो. पुढे आणखी वाक्य तयार करता येईल आपल्याला. पहिल्या हाऊसमधनं घेतलं ही विल, त्यानंतर दुसऱ्या हाऊसमधनं घेतलं स्पीक, त्यानंतर खाली दिलेला शब्द ॲड केला अ फ्यू लाईन्स आणि तिसऱ्या हाऊसमधनं काय घेतलं ॲट वन्स. वाक्य काय तयार झालं, ही विल स्पीक फ्यू लाईन्स ॲट वन्स. पुढचं वाक्य बघूया आपण. दे विल पहिल्या हाऊसमधनं घेतला, स्टडी दुसऱ्या हाऊसमधनं घेतला, खाली दिलेला शब्द ॲड केला दिस लेसन आणि शेवट तिसऱ्या हाऊसमधनं काय घेतलं, लेटर. वाक्य तयार झालं, दे विल स्टडी दिस लेसन लेटर. पुढचं वाक्य आहे बघा, पहिल्या हाऊसमधनं घेतलं शी विल, यातलं घेतलं आपण दुसऱ्या हाऊसमधनं घेतलं आपण सिंग आणि शब्द ॲड केला अ सॉन्ग आणि पुढे तिसऱ्या हाऊसमधनं घेतलं टू नाईट. वाक्य तयार झालं, सी विल सिंग अ सॉन्ग टू नाईट. पुढचं वाक्य आपण बघूया. पहिल्या हाऊसमधनं घेतला आय विल, दुसऱ्या हाऊसमधनं घेतला प्ले आणि खाली दिलेला शब्द ॲड केला द ड्रम आणि तिसऱ्या हाऊसमधनं घेतलं टुडे. वाक्य तयार झालं, आय विल प्ले द ड्रम टुडे. पुढचं वाक्य बघूया आपण. पहिल्या हाऊसमधनं घेतला यू विल, दुसऱ्या हाऊसमधनं घेतला आपण पेंट आणि खाली दिलेला शब्द ॲड केला आपण अ पिक्चर आणि तिसऱ्या हाऊसमधनं घेतलं सून. वाक्य काय तयार झालं, यू विल पेंट अ पिक्चर सून. पुढचं वाक्य बघूया. पहिल्या हाऊसमधनं घेतला ही विल, दुसऱ्या हाऊसमध्ये घेतला वॉश, खालचा शब्द ॲड केला माय क्लॉथ्स आणि तिसऱ्या हाऊसमधनं घेतलं टुमारो. वाक्य तयार झालं, ही विल वॉश माय क्लॉथ्स टुमारो. पुढचं वाक्य बघूया. पहिल्या हाऊसमधनं घेतला शी विल, दुसऱ्या हाऊसमधनं घेतला राईट आणि खाली दिलेला शब्द ॲड केला अ स्टोरी आणि पुढे तिसऱ्या हाऊसमधनं काय घेतलं आपण टू डे आफ्टर टुमारो. बघा, वाक्य तयार झालं, शी विल राईट अ स्टोरी 2 days आफ्टर टुमारो. अशा पद्धतीने आपण हे मोठे आणि
अर्थपूर्ण वाक्य कसे बनवायचे हे बघितले आहे. तुम्ही याच्यापेक्षा जास्ती वाक्य बनवू शकता किंवा यापेक्षा वेगळे वाक्यही तयार करू शकता. शब्द उलटे पालटे घेऊन, तिन्ही हाऊसमधले शब्द उलटे पालटे घेऊनही तुम्ही वाक्य हे तयार करू शकता. फक्त वाक्य अर्थपूर्ण असणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद.